आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर या एकमेव मराठी इलेक्ट्रिकल चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर पहिल्यांदाच विनंती करतो की मराठी माणसाचं हे आपलं एकमेव चॅनल आहे ज्याच्यात इलेक्ट्रिकल वस्तू संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाते. तर चॅनलला एक मराठी माणसाला सपोर्ट म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट पण करा. तर मित्रांनो, आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की सध्या उन्हाळा सीझन चालू आहे आणि ट्रेंडिंग मध्ये ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन खरेदी करताना नवीन फॅन विकत घ्यायला जातो, तर त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की दुकानदार आपल्याला BLDC आणि रेग्युलर पंखा दाखवतात. पण BLDC आणि रेग्युलर पंख्यात काय फरक असतो हे प्रत्येक दुकानदाराला एक डिटेल मध्ये माहित नसते किंवा सांगत नाहीत. तर आपण तो फरक आणि याची मोटर, रेग्युलर पंख्याची मोटर आणि BLDC ची मोटर कशी वर्किंग करते आणि मोटर आतमध्ये कशा प्रकारची असते याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळेल. जे इलेक्ट्रिशियन आहेत ज्यांनी BLDC मोटर आतापर्यंत पाहिली नाही त्यांना पण BLDC मोटर कशी असते हे पाहायला मिळेल. आणि जे कस्टमर आहेत त्यांना BLDC पंखा खरेदी करावा किंवा नॉर्मल पंखा खरेदी करावा याची पण संपूर्ण माहिती मिळेल. तर मित्रांनो, हा आहे आपल्याकडे हा रेग्युलर पंखा आहे, हा BLDC पंखा आहे. तर जो रेग्युलर पंखा आहे त्या पंख्याच्या आतमधनं 3 वायर आलेल्या असतात आणि त्या कॅपॅसिटर मध्ये जोडलेल्या असतात. कॅपॅसिटर आणि त्याची रनिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग जोडलेली असते. आणि हे कॅपॅसिटरचं काम असतं पंखा फिरताना या पंख्याला पुश करणं आणि याच्यातली जी रनिंग वाइंडिंग असते त्याचं काम असतं पंख्याला गती देणं. तर हा पहिला फरक आहे. आणि हा आहे BLDC पंखा, याला कुठल्याही प्रकारचं कॅपॅसिटर नसतं. आपण डायरेक्ट या 2 वायरला कनेक्शन दिल्यानंतर पंखा स्टार्ट होतो. पण जो आपला रेग्युलर पंखा आहे त्याची 3 वायर आले, त्या 3 मधल्या फक्त आपल्या 2 वायरला कनेक्शन द्यावं लागतं. तर पाहूया आपण हा पंखा वर्किंग करून पण पाहूयात. तर आपण याची वर्किंग टेस्ट करूयात. तर हा कॅपॅसिटर असल्यामुळे हा पंखा फिरला. याचं जर कॅपॅसिटर काढलं तर हा पंखा फिरणार नाही. आणि हा पहा BLDC पंखा आहे, त्याच्या 2 वायरला डायरेक्ट कनेक्शन दिल्यानंतर आपला पंखा फिरतो. हा पंखा फिरतो आपला. तर मित्रांनो, आता आपण पंखा उकलून पाहूयात की आतमध्ये नेमकी काय प्रोसेस असते रेग्युलर पंखा आणि BLDC पंखा. तर आता आपण पहिल्यांदा रेग्युलर पंखा उकलून पाहूयात. तर पाहू शकता हे 3 वायर आलेले आहेत आणि हे 2 वायर कॅपॅसिटरला जोडले आहेत. त्यानंतर एका रनिंग आणि या 2 वायरला आपल्याला कनेक्शन दिल्यानंतर पंखा फिरतो. तर आता हा आपण उकलून पाहूयात. तर मित्रांनो, पाहू शकता ही आहे रेग्युलर पंख्याची मोटर. तर BLDC पंख्यात पण 2 बेरिंग असतात, एक खालच्या साईडला आणि एक वरच्या साईडला. त्याच्यात एक काही फरक नसतो बेरिंग मध्ये. तर ही वाइंडिंग आहे, तर ही स्टार्टिंग वाइंडिंग असते, ही रनिंग वाइंडिंग असते. तर हा महत्वाचा फरक आहे की स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग अशा प्रकारची मोटर असते. आणि आतमध्ये या 2 कॉइलचे एकत्र करून एक वायर असतं ते कॉमन केलं जातं आणि
त्याचं एक लीड आणि याची एक लीड ते कनेक्शन साठी असतात. हे बाहेर आलेली वायर पाहू शकता. अशा प्रकारची ही रेग्युलर पंख्याची मोटर असते. ही मोटर 12 कॉईल, 14 कॉईल, 16 कॉईल, 18 कॉईल अशा प्रकारे येते. तर आता आपण BLDC पंखा उचलून पाहूयात. तर मित्रांनो, ही आहे आपली BLDC पंख्याची मोटर. तर मित्रांनो, याला हे ऑलरेडी मॅग्नेट असतं याला, आणि ज्यावेळेस आपण याला करंट देतो तर त्यातून करंट पास होऊन या मॅग्नेटच्या आधारे याच्यात ज्यावेळेस मॅग्नेट तयार होतं तर दोन्हीच्या सजातीय आणि विजातीय जे चुंबक असतं त्या चुंबकच्या आधारे हा पंखा फिरतो. या उलट जो रेग्युलर सिलिंग फॅन असतो त्याला कसल्याही प्रकारचं चुंबक नसतं. पाहू शकता, स्टेटरला पण नाही आणि रोटरला पण नाही. ज्यावेळेस याच्यात विद्युत प्रवाह तयार होतो त्यावेळेसच एक मॅग्नेटिक पॉवर होऊन तयार होऊन हा पंखा फिरतो. तर दुसरा महत्वाचा फरक आहे मित्रांनो, हा जो पंखा आहे हा AC करंटवर चालतो आणि हा पंखा आहे DC करंटवर चालतो. आणि हा जो पंखा आहे रेग्युलर पंखा हा साधारणतः आपल्याला 55 वॅट पासून 150 वॅट पर्यंत पाहायला मिळतो. पण ह्या पंख्याची खासियत अशी आहे की ह्याला लाईट फार कमी लागते. तर 26 वॅट पासून जास्तीत जास्त हा पंखा 35 वॅट पर्यंत लाईट कंझ्युम करतो. तर पाहू शकता हा 35 वॅटचा पंखा आहे. तर दुसरा फरक, आता अजून एक फरक आहे मित्रांनो, तर ह्या पंख्याचं जे RPM असतं हे अबोव 380 असतं. म्हणजे पर मिनिट हा पंखा जे पंख्याची पाती जे असतात 380 घेतात. पण हा पंखा जे RPM असतं हे मॅक्झिमम 330 RPM असतं. तर हा महत्वाचा फरक. आणि दुसरा एक, कंपन्या ज्या असतात BLDC पंखा हा आवाज करत नाही असं एक कंपन्यांचं म्हणणं असतं. पण एक माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या अनुभवातून असं मी सांगतो की थोडासा आवाज कमी येतो, पण ज्यावेळेस पाते फिरत असतात त्यावेळेस त्या पात्याचा आणि हवेचा संपर्क येतो त्यावेळेस हा पंख्याचा किंवा त्या हवेचा आवाज येणार म्हणजे येणार. तर 100% BLDC पंखा असो किंवा रेग्युलर पंखा असो 100% हा नॉईज फ्री नसतो. तर हे जरा थोडस चुकीची माहिती सांगितली जाते की हा पंखा नॉईज फ्री आहे. तर नॉईज फ्री 100% पंखा नसतो. एक 10% फरक पडतो की ह्याचे जे आपला रेग्युलर पंखा असतो त्या पंख्याचे पाते जरा जाड असतात आणि हा BLDC पंखा असतो याचे पाते पातळ असतात. त्यामुळे थोडासा फरक पडतो, पण 100% नॉईज फ्री नसतो. तर मित्रांनो, आता या पंख्याच्या किमतीचा जर विचार केला तर आपला जो रेग्युलर पंखा आहे तो आपल्याला मार्केटमध्ये 800 रुपयापासून चांगल्यात चांगल्या कंपनी क्वालिटीचा जर घेतला तर आपल्याला 3000 मिळतो, ज्याची 3 वर्ष किंवा 2 वर्ष वॉरंटी असते. तर पण BLDC पंख्याचं या उलट आहे. आता बऱ्याच कंपन्या BLDC पंखा तयार करत आहेत. तर ज्या नॉन ब्रँडेड आहेत किंवा आत्ताच मार्केटमध्ये आले त्या कंपन्यांचा पंखा आपल्याला 2000 पासून मिळतो आणि ब्रँडेड कंपनीचा जर आपल्याला घेतला तर 4500 अबो. तर हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे की जर BLDC आपल्याला पंखा घ्यायचा असेल चांगल्या कंपनीचा 5 वर्ष वॉरंटीचा तर आपल्या खिशात पैसे असले पाहिजेत. पण 5 वर्षानंतर ह्या पंख्याचं काय होईल हे सांगता येत नाही. तर का, तर ते आपण पुढे पाहूयात. हा पंखा टोटली मित्रांनो DC करंट वर चालतो. तर AC चा DC करंट करण्यासाठी कंपनीनं काय केलेलं आहे,
तर या प्रकारचा पीसीबी टाकलेला आहे ह्या पंख्यात. म्हणजे इलेक्ट्रिकल विथ इलेक्ट्रॉनिक्स हा एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे. तर याच्यात बरेच बारीक बारीक पाहू शकता हे स्पेअर आहेत. तर मित्रांनो, हा जर पीसीबी खराब झाला तर आपल्याला हा पंखा फेकून द्यावा लागतो, कारण या पीसीबीतला कुठलाही पार्ट आपल्याला इझी गोईंग मध्ये बदलता येत नाही किंवा चेक करता येत नाही. या उलट हा जो पंखा आहे हा याचं जास्तीत जास्त काय होतं, वाइंडिंग जळते. जर वाइंडिंग जर याची जळाली तर आपल्याला 250 ते 300 रुपयात हा पंखा आपल्याला दुरुस्त करून मिळतो. पण हा जर पंखा बिघडला तर जोपर्यंत 5 वर्ष वॉरंटी आहे, मी का म्हणतो 5 वर्ष वॉरंटीचाच घ्या, तर 5 वर्षानंतर याची जी लाईट बिल, हा 55-60 वॅटचा पंखा आणि हा 30-35 वॅटचा पंखा, तर याच्या निम्म्यानं त्याला लाईट लागते. त्यामुळे त्या लाईट बिलातले आपले पैसे वसूल होऊन आपण प्रॉफिट मध्ये असतो. म्हणजे जर पंखा हा फेकून जरी द्यावा लागला तरी आपल्याला गम वाटणार नाही. तर जर तुम्हाला बीएलडीसी पंखा घ्यायचा असेल तर ब्रँडेड कंपनीचा, कारण आता मी कुठल्या कंपनीचं नाव सांगू शकत नाही तुम्हाला, कारण आपण कोणाचं प्रमोशन करत नाहीयेत. तर जर घेतला तर तुम्ही 4,500च्या पुढचा घ्या, त्याची कॉस्ट 4.5, आणि कंपनी ब्रँड मार्केटमध्ये चांगली चालणारी आणि ते मॉडेल चाललेलं पाहिजे. तर दुसरा एक फरक असतो मित्रांनो, आता हा जुन्या मॉडेलचा पंखा आहे, तर त्यावेळेस याला रिमोट आलेला नव्हता. तर आत्ताचे जे बीएलडीसी पंखे आहेत तो विथ रिमोट आलेला आहे. तर आपला जो रेग्युलर पंखा असतो त्याला पण आपण त्या पण काही कंपन्या आहेत 3,500-4 हजाराच्या ज्या रेंज मध्ये आहेत त्याला पण रिमोट येतोच. तर रिमोटचा एवढा काय मॅटर नाही मित्रांनो. तर तुम्ही जर पंखा जर घेतला बीएलडीसी तर एक माझं म्हणणं आहे की, माझं सजेशन आहे की एक चांगल्या कंपनीचा, ब्रँडेड कंपनीचा घ्या. कारण जर तो पंखा बिघडला आणि जर दुरुस्त जर नाही झाला, हा पीसीबी जर नाही मिळाला किंवा हा पीसीबी रिपेअर नाही झाला तर तुम्हाला त्या गोष्टीचं दुःख वाटणार नाही की आपले पैसे वाया गेले. तर मित्रांनो, दुसरा आहे की हवेचा जो विषय आहे की बीएलडीसी पंख्याची हवा आणि रेग्युलर पंख्याची हवा, तर तुम्हाला दोन्ही पंख्याची हवा सेमच मिळणार. तर माझा एक अनुभव असा आहे की तुम्हाला आपल्याला रेग्युलर पंख्याची हवा जास्त मिळणार, कारण हा जो पंखा आहे हा याचा आरपीएमच ऑलरेडी कमी असतं, त्यामुळं याची हवा याच्या तुलनेत कमीच मिळणार. थोडासा तुम्हाला जो पात्याचा आवाज आहे किंवा हवेचा आवाज आहे तो थोडासा सहन करावा लागेल. तर बीएलडीसी पंख्याचं आरपीएम कमी असल्यामुळे थोडासा 100% नाही, मी अगोदर पण तुम्हाला सांगितलंय, तर थोडासा आवाज कमी येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा बीएलडीसी पंखा आणि हा नॉर्मल पंखा, तर यातील फरक आणि पंखा खरेदी कुठला करावा, जर तुमच्या खिशात जर पैसे असतील आणि तुमची तयारी असेल की एक वन टाइम तुम्हाला 4,500-5 हजार रुपये जर इन्व्हेस्ट करायचे असतील किंवा करू शकत असाल तर नक्कीच तुम्ही बीएलडीसी पंखा घ्या. पण तुमच्या जवळ जर तेवढे पुरेसे पैसे नसतील तर तुम्ही एक 1,500 ते 1,600 दरम्यान ब्रँडेड कंपनीचा चांगला सिलिंग फॅन मिळतो, तो घेऊ शकता. आणि समजा याची 2 वर्ष वॉरंटी असते, 2 वर्षानंतर जरी खराब झाला, त्याची वाइंडिंग जरी जळाली तरी आपल्याला ते 250 ते 300 रुपयात रिपेअर करून मिळू शकतो. तर मित्रांनो, हा फरक होता बीएलडीसी आणि रेग्युलर पंख्यातील. तर बऱ्याच व्ह्युअर्सच्या कमेंट होत्या की बीएलडीसी पंखा आम्हाला त्याची मोटर कशी असते, काय असते ते पाहायचंय. तर ही मोटर पाहू शकता तुम्ही, याला 2 वाइंडिंग आहेत, हा सिंगल वाइंडिंग आहे. पण ऍक्च्युअल हा सिंगल वाइंडिंग नाही, याच्यात प्रत्येक 3-3 कॉइल जे आहेत त्या डिवाइड करून रनिंग आणि स्टार्टिंग याच्यात पण सेम प्रोसेस असते, फक्त याच्यात या वेगळ्या स्लॉट दिलेले आहेत, त्याला एकाच वाइंडिंग मध्ये आपल्या रनिंग आणि स्टार्टिंगचं वाइंडिंग केलेली असते. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज मी तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करून सांगा. तुम्हाला काही क्युरी असेल तर त्याचं पण आपण निरसन करू, किंवा माझ्याकडून काही जर सांगायचं राहिलं असेल तर मी नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं समाधान करून देईन. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.